दयासागर प्रार्थना भवन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत असो. आज परमेश्वराचं सुंदरसं वचन मी तुम्हाला सांगत आहे. प्लीज हा ईश्वर दयासागर प्रार्थना भवन चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि प्रत्येकाला होईल तेवढं शेअर करा की ज्याच्याने मोठा मोठा व्हिडिओ पाठवून तुमच्यासाठी प्रार्थना केली आणि तुम्हासाठी वचन सांगितलं. तर हा प्लीज व्हिडिओ सबस्क्राईब करा आणि प्रत्येकाला शेअर करा, कारण की देवाचा गौरव आणि देवाचं वचन प्रत्येकाला पोचलं पाहिजे. मी तुम्हाला योर शुभ वर्तमान बायबलमधलं योर शुभ वर्तमान याचा दुसरा अध्याय आणि त्यातला 28 वचन सांगतो, देवाचा आत्माचा वर्षाव. आणि वचन सांगतं, यानंतर असे होईल की मी मनुष्य मात्रावर आपला आत्माचा वर्षाव करेन. तेव्हा त्यांचे पुत्र व कन्या संदेश देतील व वृद्ध देखील स्वप्न पडतील व तुमच्या तरुणांना दृष्टांत होतील व तुमचे दास दासी यावर त्या दिवसात मी आपला आत्म्याचा वर्षाव करेन. परमेश्वराचं वचन सांगतं, लहानच्या समय लहान थोरावर पवित्र आत्मा उतरा, लहान पोरापासून चालवला. पण त्या पवित्र आत्म्यासाठी प्रत्येकाने हृदयात अंतकरणात मला पवित्र आत्मा पाहिजे, मला येशू पाहिजे असं म्हणतो. आणि जेव्हा तुम्ही येशूला घेता तेव्हाच तुमच्यात पवित्र आत्मा आलेला आहे. आणि तो पवित्र आत्मा काल आज युगानुयुग चालतो. आजचं युग हे पवित्र आत्म्याचं युग आहे. 3 युग होतं बायबलमध्ये. एक पिता यहोवाचं युग होतं जुन्या करारामध्ये, पुत्र येशूचं युग होतं आणि येशू स्वतः म्हणलं, मी जातो पण माझ्यानंतर पाठवतो. तो म्हणजे पवित्र आत्मा, तो तुम्हाला सर्व काही गोष्टी शिकवणार. आजचं युग हे पवित्र आत्म्याचं युग आहे आणि पवित्र आत्मा दुसरा तिसरा कोण नसेल, येशू. आज तोच येशू तुम्हाला देखील बोलवत आहे. आज तुम्ही येशूवर विश्वास ठेवा. आज मी तुमच्यासाठी प्रार्थना करीन आणि आज तुमच्यासाठी प्रार्थना करून तुमचे रोग काही जे काय असेल तिथं फक्त हात ठेवा आणि म्हणा, प्रभू येशू, माझ्या पापाची मला क्षमा करा, माझ्या जीवनात या. आजपासून मी तुम्हाला उद्धार करता प्रभू आणि परमेश्वर म्हणून स्वीकारतो. येशू, त्या जीवनाचा चालक मालक तुम्ही व्हा आणि तुम्हाला बसलेल्या प्रत्येक पट्ट्याच्या ओळाचा आरोग्य माझ्या जीवनात मी स्वीकारतो. आम्ही कमी प्रार्थना करतो. पवित्र देवा ईश्वराच्या माझ्या जवळचा ख्रिस्त हे लेकर तुझ्या समोर आणतो. त्यांचा प्रत्येकाचा जीव आत्मा शरीर तुझ्या पवित्र रक्तात समर्पित करतो. बापा, दयचं कुंपण, अग्नी, सामर्थ्य व अशुद्धता, दृष्टपण करणे, बाधा, तंत्र, मंत्र, प्रत्येक सैतानी शक्ती यांच्या जीवनातून ईश्वरच्या सामर्थ्याच्या लावले फायर राहते असतात. ईश्वरला बसलेल्या प्रत्येक पट्ट्याच्या ओळाचा आरोग्य यांच्या जीवनात मी स्वीकारतो. संपूर्ण ताप निघ येशूच्याच नावात, संपूर्ण सर्दी निघ येशूच्याच नावात, व्हायरल इन्फेक्शन निघ येशूच्याच नावात, खोकला निघ येशूच्याच नावात, पोट बरं हो येशूच्याच नावात, शरीराच्या आतमधलं हृदय बरं हो, काळीज बरे हो, कातडी बरे हो, डोकंदुखी निघ येशूच्याच नावात, मेंदूचे विकार मेंदूचे रोग निघ येशूच्याच नावात, थायरॉइड निघ, कॅन्सर निघ, ब्लड प्रेशर निघ, व्यसनधरीत दारूचा आत्मा निघ येशूच्याच नावात, बिडी सिगरेटचा आत्मा निघ येशूच्याच नावात, गोवा गुटख्याचा आत्मा निघ येशूच्याच नावात. येशूला बसलेल्या प्रत्येक पटक्याच्या ओळाचा यांच्या जीवनात निर्गसित करतो आणि येशूचे पूर्ण मोकळीकता. पवित्र आत्मा तुझा सुंदर असतो. वर्षांना प्रत्येकाला टच, त्यांच्या घरात बरकत आणि पवित्र आत्म्याचं वर्ष रोज प्रार्थना करते आणि तुझ्या राज्याची वाढ करते. रबा रबा होली स्पिरिट टच येशूच्याच नावात. आमेन. आमेन.